हा बोला बोला माईक समोर बोला. तुम्ही जे मांडलंय ते लोकांना खरं वाटलं तर तुम्हाला लोक निवडून देतील, नाहीतर नाही देणार ना. तुम्हाला लोक निवडून देतील तर मग चांगलंच आहे. बरं बरं बरं. हा बिनविरोध पॅटर्न संपून टाकू, मग मी पुढल्या मुद्द्याला जातो. खरंच चांगलं आहे का हे बिनविरोध येणं वगैरे वगैरे? कसं म्हणजे नेमकं काय कसा विचार करता तुम्ही? काय माहितीये का, बिनविरोध झालेले आहेत, जी कामं चालली आहेत त्या भीतीपायी मागे घ्यायला लागला उमेदवारी. मी पक्षाचा आदेश म्हणून मी मागे घेतलेला आहे. पक्षाचा आदेश, आम्ही शिवसैनिक आहोत. पक्षाचा आदेश मानलेला आहे, महायुतीचा धर्म पाळलेला आहे. बाकीच्यांनी काय केलं हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. स्टॅम्प पेपरवर लिहून देत आहेत, त्यांना माहिती आहे आम्ही निवडून येणार नाही. स्टॅम्प पेपरवर काही लिहून द्या, काही फरक पडत नाही. आता बिनविरोध पॅटर्नची गोष्ट चालली आहे. श्रीकर चौधरीजी सांगतात की आम्ही निष्ठावंत साहेब, ज्यांच्या घरात तिकीट कन्फर्म होतं ते आधीच पक्षाचा राजीनामा देतात आणि सांगतात अन्याय झाला. पक्षाचा तुम्हाला दिला नाही आणि मग तुम्ही केलं तर गोष्ट वेगळी आहे. दुसरी गोष्ट, जे बिनविरोध निवडून आलेले आहेत सगळ्या लोकांना जे चाललंय ना बिनविरोध पॅटर्न, मुळात ह्याचा आधी अभ्यास करा की बिनविरोध जे निवडून आलेत. आता काही ठिकाणी असं आलं की फॉर्म एखाद्या व्यक्तीने भरला, आता माझ्याच प्रभागातल्या एका महिलेने फॉर्म भरला, तिच्या विरोधात कोणी फॉर्मच नाही भरला, त्याच्या तिने कुणावर जबरदस्ती केली. काही ठिकाणी फॉर्म भरले ते स्क्रुटिनीमध्ये बाद झाले, त्याच्यावर कोणी जबरदस्ती केली. फॉर्म जर तुम्हाला भरता येत ना, आता कॅपेबिलिटीची गोष्ट करतात ना, कॅपेबल म्हणजे काय, माणूस फक्त पैशाने कॅपेबल असायला लागतो असं नाही. त्याला ज्या कायद्यातल्या तरतुदी आहेत फॉर्म भरतानाच्या, कोणी बाद केले फॉर्म? स्क्रुटिनी मध्ये उडाले, आरोनी बाद केलेत. मी सांगतो ना 26 ब आणि 26 क मध्ये 26 ब मध्ये उबाटाचा जो उमेदवार होता त्याला एबी फॉर्म दिला नाही, त्याचा फॉर्म स्क्रुटिनी मध्ये बाद झाला. 26 क मध्ये समोर कोणी फॉर्मच नाही भरला. 26 अ मध्ये नाही ना भरला होता, भरलाच नाही कोणी फॉर्म. त्यामुळे हे काय माहितीये का, कसं आहे माहितीये का, स्वतःची माणसं सांभाळता आली नाहीत, त्यांनी विड्रॉ केलं. समोरच्या सीट बिनविरोध झाल्या, स्वतःचं तोंड झाकण्याकरता, स्वतःची लाज जाते ती वाचवण्याकरता समोरच्यावर ॲलिगेशन करायचं. नाही, तुम्ही ते जे म्हणतायत ना, तुमची सत्ता येणारच नाही. डोंबिवलीची जनता आहे ना, ही फक्त आणि फक्त विकासावर चालते. आजपर्यंत या जनतेने लोकसभेला सुद्धा आणि विधानसभेला सुद्धा याच महायुतीला पसंती दिली होती, कारण आम्ही विकास करतो. तुम्ही जे म्हणताय ना तुमची सत्ता येणार नाही, आता घाबरल्यावर ना असं होणारच. ठीक आहे नेते, तुम्ही खरं महायुतीत असायला पाहिजे होते इथे. नक्कीच. आता काय की वरच्या लेवलने जे डिसिजन आले त्यामुळे आम्ही सॉल्व्ह केलं, परंतु या ठिकाणी बिनविरोध जे पॅटर्न आहे याच्यामधून महापालिकेत गृहीत नाही धरलं त्यांनी तुम्हाला. नक्कीच तुमचे पण बिनविरोध आले असते. बिनविरोध नाही, परंतु आम्हाला कुठे संधी मिळाली असती ती मिळाली नाही. कारण की आम्ही आजपर्यंत 3 वर्षापासून महायुती म्हणून एकत्र काम करतोय आणि आज वेगळे झाल्यानंतर आम्हाला कुठेतरी बाजूला सारल्यासारखं आम्हाला वाटतंय. बरं ठीक आहे. चला ताई, शेवटचं मला पुढल्या विकासाच्या मुद्द्याला हात घालायचा आहे. काय तुम्हाला स्पष्ट म्हणणं आहे? नाही, माझं असं म्हणणं आहे, त्यांच्यातल्या अनेक जणांनी अपक्ष फॉर्म भरले होते. इथे ज्या वेळेला यांची काही युती यांची ठरली असेल त्यावेळेला भाजपनी बऱ्याचशा डोंबिवली पूर्वेला बऱ्याचशा जागा स्वतः घेतल्या, यांच्या एकाही उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. त्यावेळेला यांच्या काही जणांनी अपक्ष फॉर्म भरले आणि ते नंतर मागे घेतले. यांनी मागे घेतले. मला एक सांगा ना, तुमच्या लोकांनी देखील माघारी घेतली? हो, घेतली ना. काय कारण? काय कारण? काय कारण? बघा, काही ठिकाणी मला पूर्णपणे धमक्या आलेल्या होत्या. आम्ही 2 दिवस घराच्या बाहेर होतो. पूर्णपणे दाम, भेद सगळे प्रकार आमच्यावर वापरले गेलेले आहेत. मी स्वतः उमेदवार, मी घरातून 2 दिवस मुलाला घेऊन गायब होती का तर यांच्या धमक्या पायी. हे काय साधारण लोकांना उमेदवारी वगैरे मिळू शकत नाही अशातली बात करताय का? हे लोक का असं करतात? संविधानामध्ये हे सगळं असे हे बिनविरोध वगैरे असतंय का? बरं, तुम्हाला धमकी आल्या? हो, आल्या. काय पद्धतीची धमक्या होत्या? पूर्ण प्रकारच्या आल्या. दाम, भेद, वेग सगळे आल्या. दाम पण? हो, सगळे आल्या. काय दाम कबूल केलं गेलं तुम्हाला? आम्ही त्यांच्या शब्दाला पुढे गेलोच नाही. आम्हाला माघार घ्यायची नसल्या. काय प्रस्ताव दिला गेला तुम्हाला? कितीचा प्रस्ताव दिला गेला? सगळ्या प्रकारच्या गेल्या. हा, पण मग काय प्रस्ताव दिला? आर्थिक प्रस्ताव दिला तुम्हाला? हो, कितीचा दिला तुम्हाला? सगळं दिला. मी काय आकडा होता? स्पष्टपणे आकड्याचं मी बात सांगतच ना, आकडा आमच्या डोक्याच्या वर होता, माझ्या परिस्थितीच्या वर होता.
बरं. अजून काय सांगायचंय बरं तुम्हाला? बरं ठीक आहे हा ताई, तुमच्यावर जर हा अन्याय झाला असेल तर खरोखर तो अक्षम्य आहे. परंतु तुमच्या आजूबाजूला जे शिवसैनिक म्हणून मिरवतात ना, त्यांनी चुल्लूभर पाणी में डुबून मारायला पाहिजे. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून बोलता ताईला वाचवू शकत नाही. अरे तू तुमच्या जिंदगीवर ही बाई, ही ताई आपला अन्याय झालेला बोलताय. अरे हे फोन करतात, वरुण सरदेसाई डोंबिवलीकर आहेत, उद्धव ठाकरेंचे भाचे आहेत, त्यांचं रेकॉर्डिंग व्हायरल झालंय की वरुण आदेश आहे मागे घ्या. अरे वरुण आदेश आहे म्हणजे वरुण मॅनेज झाले या निवडणुकीत. वरुण सरदेसाई डोंबिवलीकरांना मॅनेज झाले. बरं ठीक आहे अप्पा तात्या एकदाच काही या आरोपाला उत्तर देऊन टाका, काय नेमकं आहे? बघा, हे जे सांगतायत ना, शिवसेना प्रमुखांचं आणि आनंद दिघ्यांचे नाव घेताय. स्वतःच्या मनाला शरम वाटली पाहिजे. लाज लज्जा सोडून तुम्ही बोलता. अरे कुठला तुम्ही शिकवता? अरे तुम्ही ज्या आनंद दिघे आणि शिवसेना नाव घ्यायला लायक नाहीत, लायक. आणि ते जे म्हणताय, ते जे म्हणतात आरोप करतायत, आज आम्ही यांच्या बाजूला उभे होतो म्हणून त्या ठामपणे उभे राहिला इथे. पक्षांनी कधी त्यांना सांगितलं नाही की कुठे जा म्हणून. आज आम्ही त्यांच्या बरोबर. ठीक आहे राजकीय आरोप झाले, राजकीय आरोप. आपण ऐका, पुढल्या मुद्द्याला हात घालू. ऐका नेते, पुढल्या मुद्द्याला डोंबिवलीतले रस्ते लोकसभेलाही चर्चेत आले, कल्याण डोंबिवलीतले रस्ते विधानसभेतही चर्चेला आले आणि आता देखील. काय नेमकं रस्त्याचं वास्तव काय तुमच्याकडे? अहो, एक मॅनेज घरात म्हणून आमच्याकडे फेमस झाले, दुसरे मॅनेज माने म्हणून फेमस झाले. ते मॅनेज झाले, त्यांचा व्हिडिओ आला बर की एक बाई त्यांची उमेदवार सांगते की मला तुम्ही का मागे घ्यायला सांगताय. तर तो ते तात्या मानेच स्वतः सांगतायत की वरुण सरदेसाईंशी बोलून घ्या, का मागे घ्यायला सांगतायत. म्हणजे हे मला रेकॉर्डिंग सगळीकडे फिरतंय. विकासाच्या मुद्द्याला घेऊन चर्चा करू. डोंबिवलीतले रस्ते बोला. डोंबिवलीतले आता तुम्ही बघितलं असेल, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आल्यापासून डोंबिवलीतले 80% रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत. डोंबिवलीमध्ये जे प्रोजेक्ट, मोठे प्रोजेक्ट जे आले, मानकोली ब्रिज पूर्ण बोंबललंय. तुम्ही म्हणूच शकत नाही. आताही चॅलेंज देऊन सांगतो त्यांनाही आणि ऑन चॅनल सांगतो, तुम्हाला जर महायुतीची कामं जर बघायची असतील तर तुम्ही आमच्या बरोबर चला. तुम्हाला अख्ख्या कल्याण लोकसभेत डोंबिवली शहरात कुठली कामं सांगा ना, कुठल्या बाबतीत झाले कुठली? धुळीचं साम्राज्य ह्या आता जी कामं चालू आहेत, मोठ्या प्रमाणात जी कामं चालू आहेत, धुळीचं साम्राज्य फक्त डोंबिवलीत आहे का? धुळीचं साम्राज्य ऑल ओव्हर आहे. जे कन्स्ट्रक्शन कामं असतात, विविध प्रकारची कामं असतात, त्यामुळे धुळीचा प्रॉब्लेम होतो, त्यावरही कामं चालू आहेत. पण आता कामाच्या मुद्द्यावर जर तुम्ही म्हणत असाल तर मानकोली ब्रिज झालं, आपला जो सिमेंट कॉन्क्रीटचे मॅक्झिमम रोड आपल्याकडे 27 गावात पण तुम्ही चला, मलंगड घ्या, कुठेही तुम्ही चला, सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झालेले आहेत. ऑन चॅनल दाखवतो.